नमस्कार मित्रांनो, हवामानाची यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण जर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर सर्वप्रथम आपला चॅनल सबस्क्राईब करा. शेतकरी बांधवाचा यूट्यूब चॅनल आहे. आपण खरी माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो. आज आपण उजनी धरण अपडेट, जी सोलापूरची उजनी धरण आहे त्याची जी माहिती आहे उजनी धरणासंबंधित, तर आपण ती आपल्याला सांगणार आहोत की आज 25/7/2026 रोजी जी अपडेट आहे 12:21 त्यानुसार आपण जो सांडवा आहे त्याची स्थिती बघणार आहोत. तर सांडवा विसर्ग जो आहे तो 0.0 क्युसेस एवढा आहे. तर सांडवा विसर्ग दर जो आहे तो 0.0 क्यूमेक आहे. तर आज सोडलेला एकूण साठा जो आहे तो 0.0 आहे. तर एकूण सोडलेला साठा दशलक्ष घनमीटर 15.6 आहे. तर पाण्याची आवक जी आहे ती सध्या स्थिती उजनी धरणामध्ये आवक जी आहे ते चांगल्या प्रकारे वाढलेली आहे. आणि कालचा जो येणारा प्रवाह होता उजनीमध्ये तो खूप प्रमाणात वाढला आहे असं म्हणावं लागेल. कारण आजचा जो विसर्ग आहे उजनीमध्ये तो 60,333.11 एवढा झालेला आहे. तर एकूण आवक जी आहे ते 101,530.55 दशलक्ष घनमीटर आहे. म्हणजेच आज उजनी हे भरपूर पाणी उजनीमध्ये येत आहे. तर FRL गाठण्यासाठी लागणारा जो वेळ आहे तो ताशी जवळजवळ 50.24 मिनिट एवढा आहे. MWL गाठण्यासाठी लागणारा वेळ जो आहे तो ताशी 57.38 मिनिट एवढा आहे. तर धरण साठा जी स्थिती आहे ती एकूण साठा स्थिती धरणाची 3,491.21 दशलक्ष घनमीटर. तर सध्याचा एकूण साठा जो आहे तो 2,877.28 दशलक्ष घनमीटर. उपयुक्त साठा जो आहे तो उपयुक्त पाणी साठा 1,074.45 दशलक्ष घनमीटर. तर उपयुक्त साठ्याची जी टक्केवारी आहे ते आपलं धरण 70.82% हे भरलेलं आहे. हे एक आनंदाची बाब म्हणावी लागेल. कारण आपलं धरण आज सध्या स्थिती 70%च्या पुढं गेलेलं आहे. तर ROS पातळी जी आहे ते जवळपास 495.60 मीटर एवढी आहे. तर मुख्य कालवा हेड रेग्युलेटर जे आहे त्याचा आपण अंदाज बघणार आहोत, त्याचा विसर्ग बघणार आहोत. तर 2,167.28 क्युसेस पाणी जो आहे ते पाणी त्यामधून जात आहे. तर विसर्ग दर आपण बघितला तर 61.37 क्युमेक आहे. तर आज सोडलेला साठा जो आहे तो 0.73 दशलक्ष घनमीटर एवढा आहे. तर गेट उघडण्याची जी स्थिती आहे ती गेट क्रमांक 1 उघडे आहे, त्यामधून 0.13 मीटर. तर गेट नंबर 2 उघडे आहे, त्यामधून 0.52 मीटर. गेट क्रमांक 3 उघडे आहे, त्याच्यामधून 0.55 मीटर. तर गेट क्रमांक 4 उघडे आहे, त्यामधून 0.52 मीटर एवढे आहे. तर गेट क्रमांक 5 हे उघडं आहे, त्याच्यामधून 0.52 मीटर एवढा जो मुख्य कालवा आहे त्याच्यामधून हा पाण्याचा विसर्ग चालू आहे. तर भीमासिना लिंक कालवा जो आहे तो हेड रेग्युलेटर बोगद्यासंदर्भात आहे. तर त्यामधून जो विसर्ग आहे तो विसर्ग दर 993.62 क्युसेस आहे. तर विसर्ग दर जो आहे तो 28.14 क्युमेक आहे. तर आज सोडलेला साठा जो आहे तो 0.34 दशलक्ष घनमीटर एवढा भीमासेना लिंक कालवा याच्यातून जात आहे. तर गेट आपले किती उघडे आहेत तर त्याची स्थिती आपण बघणार आहोत. तर गेट क्रमांक 1 उघडे आहे, त्यामधून 1.10 मीटर. गेट क्रमांक 2 उघडे आहे, त्याच्यामधून 1.4 मीटर. गेट क्रमांक 3 उघडे आहे, त्याच्यामधून 1.15 मीटर. तर गेट क्रमांक 4 उघडे आहे, त्याच्यामधून 1.00 मीटर एवढा जो पाण्याचा प्रवाह आहे. तर मित्रांनो, ही माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आपला व्हिडिओ आपल्याला कसा वाटला त्या संदर्भात आपल्या ज्या काही आपल्याला जी माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे त्यानुसार
आपल्या व्हिडिओला आपण नक्की सबस्क्राईब कराल अशी अपेक्षा आहे. एक शेतकरी बांधवाचं यूट्यूब चॅनल आहे आणि आपली ही माहिती आपल्याला आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया नक्की नोंदवा. तर धन्यवाद मित्रांनो. आपला दिवस शुभ असो.